सासऱ्यांच्या अंत्यविधीसाठी परदेशातून परत आलेल्या मुलाने चितेवरच्या मृतदेहाच्या पायाला स्वतःच्या नावाची चिठ्ठी बांधलेली पाहताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने अंत्यविधी करणार असलेल्या आपल्या मेहुण्याला चितेपासून दूर ढकलले तेव्हा त्याला स्वतःच्या वडिलांचा सुकलेला मृतदेह आढळला. पत्नीने केलेला हा भयंकर विश्वासघात पाहून मुलगा स्मशानभूमीतच ढसाढसा रडला. सुनेचा आणि तिच्या कुटुंबाचा हृदयद्रावक अंत तुम्हाला हादरवून सोडेल. एका वडिलांची वेदना आणि त्यागाची हृदयद्रावक कहाणी जेव्हा नाती लोभ आणि फसवणुकीवर आधारलेली असतात तर त्याचे परिणाम इतके भयंकर असतात की मानव जात ही हादरून जाते. पैसा आणि जमिनीच्या लोभाने आंधळे झालेले काही लोक आपल्याच लोकांचे रक्त सांडायला कसे तयार होतात याबद्दल आपण वर्तमानपत्रांमध्ये अनेकदा वाचतो. त्यांचे अश्रू पाण्यात बदलतात. पण आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती केवळ एक छोटी गोष्ट नाही, 4 भिंतीच्या आत गुदमरलेल्या एका वडिलांची ही वेदनादायक किंकाळी आहे. 7 वर्ष एकटे सोडलेल्या मुलाचा हा पश्चाताप आहे. ही कथा आहे एका अशा मुलाची जो 7 समुद्रापार असूनही आपल्या वडिलांना वाचवू शकला नाही आणि त्या लोभी लांडग्याच्या भयंकर नियतीची एक अशी नियती जी आपल्या वडीलधाऱ्यांना ओझे मानणाऱ्या कोणाच्याही अंगावर काटा आणेल. ही कथा आहे रघुनाथ सहाय आणि त्यांचा मुलगा आयुष यांची. रघुनाथ सहाय हे सरकारी शाळेतील निवृत्त शिक्षक होते. त्यांचे जग लहानसे होते, केवळ त्यांच्या एकुलत्या एका मुलापुरतेच मर्यादित होते. आयुष अवघ्या 8 वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले होते. रघुनाथजींनी पुन्हा लग्न केले नाही. त्यांनी आपले तारुण्य, आपल्या इच्छा आणि आपले संपूर्ण आयुष्य मुलाला समर्पित केले. त्यांनी स्वतःला पूर्णपणे आपल्या मुलाला शिक्षण देण्यासाठी आणि त्याला एक सक्षम व्यक्ती म्हणून घडवण्यासाठी वाहून घेतले. आयुष हा त्याच्या वडिलांचा प्राण होता. त्यांनीही रात्रंदिवस कठोर परिश्रम केले आणि आपल्या शिक्षणाच्या जोरावर एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून त्याला नोकरी मिळाली. आयुषचे लग्न नेहा नावाच्या मुलीशी झाले होते. नेहा खूप सुंदर होती आणि सुरुवातीला तिचा स्वभाव खूप गोड होता. ती रघुनाथजींचे पाय चोळायची आणि ती त्यांच्या आवडीचे जेवण बनवायची आणि नेहमी गोड बोलायची. रघुनाथजींना वाटले की त्यांच्या घरी एक सुसंस्कृत मुलगी आली आहे. लग्नानंतर अवघ्या 1 वर्षानंतर आयुषला कंपनीच्या वतीने लंडनला पाठवण्यात आले. त्याला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला होता. तो 3 वर्षांचा प्रोजेक्ट होता आणि त्यात बढती व भरघोस पगाराचा समावेश होता. आयुषला प्रचंड आनंद झाला होता, पण त्याला एक चिंता सतावत होती. बाबूजी, मी तुम्हाला इथे कसे सोडून जाऊ? तुम्ही सुद्धा माझ्यासोबत लंडनला यायला पाहिजे. आयुष वडिलांचा हात धरून म्हणाला. पण रघुनाथजी हसले आणि त्यांनी नकार दिला. मूर्खा, या वयात त्या देशात जाऊन मी काय करणार आहे? मी माझं संपूर्ण आयुष्य याच परिसरातल्या हवेत श्वास घेत घालवलं आहे. मी इथे अगदी ठीक आहे. तेवढ्यात नेहा तिथे आली आणि मोठ्या हुशारीने तिचे अश्रू पुसले. ती नाटक करू लागली. आयुष, तुझा माझ्यावर विश्वास नाही का? बाबूजी फक्त तुझेच वडील नाहीत, ते माझेही वडील आहेत. मी त्यांची मनापासून काळजी घेईन. तू कोणत्याही काळजीशिवाय लंडनला जाऊ शकतोस आणि तू तुझ्या करिअरवर लक्ष केंद्रित कर. मी बाबूजींना इथे साधा ओरखडाही येऊ देणार नाही. पत्नीच्या गोड शब्दांनी आयुष भारावून गेला. त्याने वडिलांना मिठी मारली आणि डोळ्यातील अश्रू पुसले आणि जड अंतकरणाने
तो लंडनला जाणाऱ्या विमानात बसला. आयुषला याची कल्पनाही नव्हती की ज्या विमानातून तो एका उज्ज्वल भविष्याकडे जात होता तेच विमान त्याच्या वडिलांचा जीवही एका भयानक हेलकाव्याने घेत होते. त्यांना नरकात ढकलले जात आहे. आयुष निघून गेल्यानंतर अवघ्या 3 दिवसात नेहाचा खरा चेहरा समोर आला. तिने तिचा धाकटा भाऊ विक्रम आणि तिच्या लोभी आईला घरी बोलावले. विक्रम तो एक भटका आणि निरुपयोगी माणूस होता, ज्याला फक्त अंमली पदार्थांचे व्यसन आणि दुसऱ्यांच्या पैशांवर जगणे एवढेच ध्येय होते. नेहाची आई सुद्धा तिच्या मुलीसारखीच होती. तिच्या मनात फक्त रघुनाथजींची पेन्शन आणि स्वतःच्या कुटुंबाचाच विचार होता. हे मोठे वडिलोपार्जित घर त्रासाचे कारण बनले होते. हा ताबा अत्यंत क्रूरपणे सुरू झाला. एके सकाळी रघुनाथजी त्यांच्या खोलीत रामायण वाचत असताना विक्रम आत आला आणि आपलं सामान जमिनीवर फेकायला लागला. काय करतोयस बाळा? माझं सामान का फेकतोयस? रघुनाथजींनी घाबरून विचारले. नेहा दारात उभी राहून निर्लज्जपणे हसली. बाबूजी, ही मुख्य बेडरूम आहे. माझा भाऊ इथे राहणार आहे. तू छतावरच्या जुन्या ओटारात जाऊन तुझी खाट तिथे लावू शकतोस. तसंही तू खूप खोकतोस आणि माझ्या झोपेत व्यत्यय आणतोस. रघुनाथजी थक्क झाले. ज्या सुनेने त्यांची काळजी करण्याचे वचन दिले होते तीच आज त्यांना त्यांच्याच घरातून हाकलून छतावरच्या एका अंधाऱ्या आणि दमट कोठडीत टाकत होती. त्यांनी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण विक्रमने त्यांची कॉलर पकडून त्यांना जिन्यावरून वर ओढले. एका 70 वर्षांच्या माणसाला पंखा नसलेल्या आणि कचऱ्याने भरलेल्या खोलीत ढकलण्यात आले. तिथे योग्य प्रकाश व्यवस्था नव्हती. त्या दिवसापासून रघुनाथजींच्या आयुष्याचा एक वेदनादायी प्रवास सुरू झाला, ज्याचा शेवट केवळ मृत्यूमध्येच झाला. आयुष दर रविवारी लंडनहून व्हिडिओ कॉल करायचा. व्हिडिओ कॉल येण्याच्या अवघ्या 5 मिनिटे आधी नेहा स्टोअर रूममध्ये जाऊन रघुनाथजींना छानसा कुर्ता घालायची आणि त्यांना धमकी द्यायची. जर तुम्ही तुमच्या लाडक्या मुलाला काही चुकीचे सांगितल्यास लक्षात ठेवा, माझ्या भावाने तुमच्या मुलावर हुंडा, छळ आणि घरगुती हिंसाचाराचे आरोप करत एक खोटी पोलीस तक्रार दाखल केली आहे. मी एका क्षणात त्याचे लंडनमधले करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेन. गप्प बसा. त्याला हसतमुखाने बोला. बाप आपल्या मुलाच्या सुखासाठी आणि यशासाठी विषही पिऊ शकतो. रघुनाथजी कॅमेऱ्यासमोर खोटं हसू आणायचे. मी खूप आनंदी आहे बाळा. नेहा माझी काळजी घेते. माझ्याबद्दल काळजी करू नकोस. रघुनाथजी आपले अश्रू गिळत म्हणायचे. आयुषला पडद्यावर आपल्या वडिलांचा अशक्त चेहरा दिसायचा आणि तो विचारायचा. पण नेहा मागून म्हणायची, आयुष, बाबूजी आता म्हातारे झाले आहेत. त्यांचं वय वाढत आहे, त्यामुळे ते थोडे अशक्त दिसतात. मी त्यांना रोज सफरचंद आणि दूध देते. व्हिडिओ कॉल संपताच नेहाने रघुनाथजींच्या अंगावरून स्वच्छ कुर्ता काढला आणि त्यांना त्यांचे फाटलेले कपडे परत घातले. हिवाळा सुरू झाला होता. दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत कोठाराची जमीन बर्फासारखी थंड झाली होती. रघुनाथजींकडे अंगावर घेण्यासाठी फक्त एक पातळ फाटलेली रजई होती. त्या रात्री ते थंडीने दिवसभर थरथरायचे आणि खोकायचे. त्यांच्यासाठी जेवण ही एक शिक्षाच झाली होती. नेहा आणि तिचे कुटुंबीय खालच्या मजल्यावरच्या जेवणाच्या टेबलावर पिझ्झा, चिकन आणि इतर अनेक पदार्थ खायचे आणि रघुनाथजी एका जुन्या ॲल्युमिनियमच्या ताटात चपात्या आणि पातळ डाळ दिली जायची.
कधी कधी विक्रम त्यांच्या तोंडावर चपात्या फेकूनही मारायचा. खा ते. म्हाताऱ्या, तुला फुकटचं खाण्याची सवय आहे. हे घर पूर्णपणे आमच्या नावावर होईपर्यंत तू लवकर मरणार नाहीस. विक्रम शिव्या देत म्हणायचा. रघुनाथजींची पेन्शन नेहाने हुशारीने सर्व पैसे एका संयुक्त खात्यात हस्तांतरित केले होते, ज्याचे ATM कार्ड तिने स्वतःकडे ठेवले होते. त्या वृद्ध माणसाकडे औषधांसाठी 1 रुपया सुद्धा नव्हता. त्यांना दम्याचा त्रास होता. आजार दिवसेंदिवस वाढत होता. आपले दुःख व्यक्त करण्यासाठी त्यांनी एक छोटी डायरी ठेवली होती, जी त्यांनी आपल्या फाटलेल्या गादीखाली लपवून ठेवली होती. जेव्हा जेव्हा त्यांना रडावेसे वाटायचे, तेव्हा ते थरथरत्या हातांनी आपला मुलगा आयुषसाठी त्या डायरीत काही ओळी लिहायचे. दिवस, महिने आणि वर्षे सरली. रघुनाथजींचे शरीर केवळ हाडांचा सांगडा बनले होते. त्यांचे डोळे आत खोलवर गेले होते. त्यांच्या गालांवर विक्रमच्या चापटीचे निळे डाग उमटले होते. आणि मग आली ती भयंकर रात्र, जिने मानवतेला लाज वाटली. ती डिसेंबरची एक अतिशय थंड रात्र होती. रघुनाथजींना दम्याचा तीव्र झटका आला. ते धापात टाकत होते. त्यांचे संपूर्ण शरीर घामाने भिजले होते. त्यांनी पाणी मागण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या घशातून आवाजच बाहेर आला नाही. ते रडत होते. ते कसेबसे रांगत स्टोअर रूमच्या दारापर्यंत पोहोचले आणि त्यांनी दार ठोठावले. नेहा, सुनबाई, पाणी. माझा पंप आणा, मी मरतोय. रघुनाथजी तुटक आवाजात ओरडले. खाली हॉलमध्ये नेहा, तिचा भाऊ विक्रम, त्याची आई बसून वाईन पीत आणि TV बघत होती. त्यांना रघुनाथजींचा आवाज ऐकू येत होता. दीदी, हा म्हातारा पुन्हा खोकतोय. त्याला काहीतरी करायला हवं, विक्रम चिडून म्हणाला. नेहाने हातातला ग्लास टेबलावर ठेवला आणि क्रूरपणे हसली. काही करायची गरज नाही विक्रम. आज खूप थंडी आहे. त्याला असंच खोकू दे. मी त्याचा पंप काल कचराकुंडीत फेकून दिला. हा म्हातारा आज रात्री ते बाहेर काढू शकणार नाही. ज्या सुनबाईंना त्यांनी आपली मुलगी मानले होते, ती दारू पीत बसून त्याच वडिलांच्या मृत्यूचे दृश्य पाहते. वरच्या मजल्यावर त्या थंड अंधाऱ्या खोलीत रघुनाथजी वेदनेने तळमळत होते. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांनी थरथरत्या बोटांनी डायरी बाहेर काढली आणि ती छातीशी धरली. त्यांची अंधुक दृष्टी त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा मुलगा आयुषचा हसरा चेहरा तरळून गेला. त्यांनी आयुषच्या एका जुन्या फोटोचे चुंबन घेतले आणि एक शेवटची उचकी घेत त्या महान पित्याने अखेरचा श्वास घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा विक्रमने दरवाजा उघडला, तेव्हा रघुनाथजींचा निष्प्राण देह जमिनीवर पडलेला होता. त्यांचे डोळे उघडे होते आणि त्यांनी डायरी हातात घट्ट धरली होती. विक्रमने घाबरून नेहाला हाक मारली. दीदी, तो म्हातारा मेला, पण एक गंभीर समस्या आहे. कुपोषणामुळे त्याची हाडं उघडी पडली आहेत आणि माझ्या चापटेच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. जर शेजाऱ्यांनी किंवा पोलिसांनी हे पाहिलं तर आपल्या सगळ्यांवर खुनाचा आरोप लागून आपण तुरुंगात जाऊ. नेहाचं डोकं सुन्न झालं. मग तिच्या आईने एक खूपच भीतीदायक आणि द्रुत योजना आखली. काळजी करू नकोस. तू विसरत आहेस की तुझे वडील गावात आजारी पडलेले काल रात्री वारले. गावकरी त्यांचा मृतदेह इथे आणत आहेत. आपण एक काम करूया. आपण आयुषला फोन करून सांगू की माझे वडील आयुषचे सासरे वारले आहेत, त्यांचं निधन झालं आहे आणि आपण गुपचूप या म्हाताऱ्या माणसाचा मृतदेह स्मशानभूमीत नेऊन माझ्या नवऱ्याच्या नावाने त्यावर अंत्यसंस्कार करू. गावातल्या कोणालाही कळणारही नाही. आपण त्यांना सांगू
की रघुनाथजी त्यांच्या खोलीत विसावले आहेत आणि नंतर सांगू की ते तुला न कळवता घरातून निघून गेले. ही एक इतकी कपटी आणि दृष्ट योजना होती की कोणी तिची कल्पनाही करू शकत नव्हते. विक्रमने एका भ्रष्ट सरकारी रुग्णालयातून एका वॉर्ड बॉयला कामावर ठेवले होते. त्यांनी त्याला लाच देऊन बनावट मृत्यू प्रमाणपत्र आणि नावाचा टॅग मिळवला. त्यांनी रघुनाथजींच्या अशक्त शरीराला पांढऱ्या कफनात गुंडाळले, रुग्णवाहिकेत ठेवले. आयुष त्याच्या ऑफिसमध्ये बसला होता तेव्हा त्याला नेहाचा फोन आला. नेहा फोनवर जोरजोरात रडण्याचे नाटक करत होती. आयुष, आयुष, माझे वडील गेले. काल रात्री त्यांना हार्ट अटॅक आला. मी इथे आहे. मला तुझी खूप गरज आहे. आयुष, कृपया पहिलं विमान पकडून परत ये. आयुषच्या काळजात धस्स झालं. त्यालाही त्याचे सासरे खूप आवडत होते. विचार न करताच त्याने कंपनीतून तातडीची रजा घेतली आणि दिल्लीला जाणाऱ्या पुढच्याच विमानाने प्रवास केला. त्या लांबच्या प्रवासात आयुष नेहाला सतत फोन करत होता. नेहा, बाबूजी, रघुनाथजी कसे आहेत? ते अगदी ठीक आहेत. त्यांना नक्कीच धक्का बसला असेल. त्यांची काळजी घे. नेहाने हुशारीने उत्तर दिले. आयुष, बाबूजी खोलीत झोपले आहेत. या गोंधळामुळे त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी त्यांना झोपेची गोळी दिली आहे. तू थेट स्मशानभूमीत यायला हवं. चला, आपण अंतिम संस्कारासाठी पोहोचत आहोत. आयुषने दिल्ली विमानतळावर पाऊल ठेवताच त्याने टॅक्सी पकडली आणि नेहाने पाठवलेल्या स्मशानभूमीच्या ठिकाणी तो थेट गेला. घाटावरचे वातावरण गंभीर आणि उदास होते. जळणाऱ्या लाकडांचा आणि राखेचा वास हवेत दरवळत होता. आयुष चितेकडे धावत गेला, जिथे नेहा, विक्रम आणि त्याची आई उभे होते. नेहाने पांढरी साडी नेसली होती आणि मोठ्याने रडण्याचे नाटक करत होती. आयुष तिच्या जवळ गेला आणि त्याने नेहाच्या खांद्यावर हात ठेवला. नेहा, मला खरंच माफ कर. पुजारी मंत्रोच्चार करत विक्रमला म्हणाले. मुला, तुझ्या वडिलांचे अंत्यसंस्कार कर. वेळ निघून जात आहे. लाकडी चितेवर पांढऱ्या कपनाने पूर्णपणे झाकलेला एक मृतदेह पडला होता. विक्रमने मशाल पुढे सरकवताच स्मशानभूमीवर अचानक वाऱ्याचा एक जोरदार झोत आला. तो इतका जोरदार होता की चितेवरील मृतदेहाच्या पायाशी असलेले पांढरे कापड थोडे उडून गेले. आयुष तिथे उभा होता. त्याची नजर अचानक कफनातून बाहेर डोकावणाऱ्या त्या उघड्या नाजूक पायावर पडली. क्षणभर त्यांचे संपूर्ण शरीर सुन्न झाले. त्या पायाच्या टाचेवर त्याला भाजलेची एक खूण दिसली. ही खूण तो लहानपणापासून पाहत आला होता. ही खूण त्याचे वडील रघुनाथजी यांच्या पायावर होती, जे लहानपणी सांडलेल्या गरम चहापासून आयुषला वाचवताना भाजली होती. धोक्याची घंटा वाजू लागली. त्याचे हृदय जणू त्याच्या बरगड्यांमधून धडधडत होते. मग त्याच्या लक्षात आले की त्याच्या पायाच्या बोटाला एक हॉस्पिटलचा टॅग बांधलेला आहे. तो टॅग वाऱ्याने वाकलेला होता. आयुषने डोळे बारीक करून टॅगवरचे नाव वाचले. निळ्या पेनाने लिहिलेले ते नाव होते रघुनाथ सहाय, वय 72. केवळ जमीनच नाही तर जणू संपूर्ण जगच आयुषच्या पायाखालून सरकले. त्याच्या कानात एक विचित्र शिट्टीसारखा आवाज घुमला. त्याचे मन सुन्न झाले. सासरे, अंत्यविधी, टॅग, हे सर्व एका भयानक वास्तवाप्रमाणे त्याच्या डोळ्यासमोर उभे ठाकले. विक्रम चिता पेटवणार होता. तेवढ्यात आयुष एखाद्या भुकेल्या जखमी सिंहाप्रमाणे पुढे झेपावला. त्याने विक्रमला आपल्या पूर्ण ताकदीने धक्का दिला, ज्यामुळे तो हवेत उडून राखेच्या ढिगाऱ्यावर जाऊन पडला. त्याच्या हातातून आगीची मशाल निसटली. स्मशानभूमीत अचानक गोंधळ उडाला.
पुजारी भीतीने मागे सरकला. आयुष, हा कसला वेडेपणा आहे? तू माझ्या भावाला का मारत आहेस? नेहा किंचाळली. पण आयुष आता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचे डोळे लालबुंद झाले होते. तो थरथर कापत चितेजवळ गेला. त्याचे हात प्रचंड थरथरत होते. त्याने मृतदेहाला धरले. त्यांच्या चेहऱ्यावरून पांढरे कफन पटकन काढण्यात आले. आयुष समोर जे दृश्य दिसले त्याने त्याचा जीव छिन्न विछिन्न झाला. तिथे सासरे नव्हते, त्याचे स्वतःचे वडील रघुनाथजी यांचा मृतदेह होता. पण हे ते वडील नव्हते ज्यांना आयुषने मागे सोडले होते. हा मृतदेह म्हणजे निव्वळ सांगडा होता. त्यांचे गाल खूपच आत गेले होते. त्यांची दाढी वाढली होती आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे त्यांच्या मानेवर आणि गालांवर मार लागल्याच्या जखमा आणि निळ्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. हे मानवी शरीर नव्हते, तर महिनोमहिने चाललेल्या क्रूर छळाचा परिणाम होता. आयुषच्या वेदनादायक आणि भयानक किंकाळीने स्मशानभूमीतील शांतता भेदली, ज्यामुळे तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. बाबूजी, आयुषने वडिलांच्या हाडांच्या सापळ्यासारख्या शरीराला मिठी मारली आणि तो रडू लागला. त्याचे अश्रू वडिलांच्या शांत चेहऱ्यावर पडले. बाबूजी, तुम्हाला काय झालं? तुम्ही तर ठीक होता. कृपया मला माफ करा बाबूजी. मी तुम्हाला का सोडून गेलो? आयुष वेड्यासारखा आक्रोश करत होता. त्याच्या मागे उभे असलेले नेहा, विक्रम आणि त्याची आई यांचा चेहरा फिक्का पडला होता. त्यांचे दुष्टपण उघड झाले होते. नेहाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण आयुष विजेच्या वेगाने मागे फिरला. त्याने पुढे झेप घेतली, नेहाचे केस घट्ट पकडले आणि तिला जमिनीवर फेकले. विक्रम उठून पळू लागला, पण स्मशानभूमीतील काही लोकांनी आणि पुजाऱ्याने त्याला पकडले. तुम्ही माझ्या वडिलांना मारले? तुम्ही नराधमाने माझ्या वडिलांची हत्या केली? आयुषच्या गर्जनेने तिथे उपस्थित असलेले लोक हादरले. आयुषने तात्काळ पोलिसांना बोलावले. 15 मिनिटांच्या आत पोलीस स्मशानभूमीत पोहोचले. आयुषने पोलिसांना संपूर्ण घटना समजावून सांगितली आणि विक्रम, नेहा व तिच्या आईला तात्काळ अटक करण्यात आली. आयुषने पोलिसांना सांगितले की तुम्हाला आमचं घर पाहावं लागेल. जेव्हा पोलीस आणि आयुष त्या आलिशान घरात पोहोचले तेव्हा आयुष थेट मास्टर बेडरूममध्ये गेला, जिथे त्याचे वडील राहायचे. पण तिथे त्यांना विक्रमच्या दारूच्या बाटल्या आणि मळके कपडे तिथे पडून होते. तेवढ्यात घरातली म्हातारी मोलकरीण रडत रडत आयुषकडे आली. दादा, बाबूजी तिथे नाहीत. त्यांनी बाबूजींना छतावरच्या त्या मोडकळीस आलेल्या कोठडीत जनावरासारखं ठेवले. ते त्यांना खायला देत नव्हते. आयुष गच्चीकडे धावत गेला. जेव्हा त्याने कोठाराचा दरवाजा उघडला तेव्हा आतून भयंकर दमटपणा आणि दुर्गंधी पसरली. जमिनीवर फक्त एक फाटलेली गादी पडलेली होती. तिथे एका जुन्या ॲल्युमिनियमच्या ताटावर 2 सुक्या बुरशी लागलेल्या पोळ्या पडल्या होत्या. आयुष त्या घाणेरड्या जमिनीवर गुडघे टेकून बसला. त्याला आपल्या वडिलांची वेदना जाणवत होती. कित्येक महिन्यांपासून हा अंधार सहन करत होते. तेव्हा आयुषच्या नजरेस गादीच्या कडेखाली एक छोटी डायरी पडली. त्याने थरथरत्या हातांनी ती बाहेर काढली. तिची पाने अश्रूंनी भिजलेली होती. आयुषने आपल्या डायरीचे पहिले पान उघडले. माझ्या प्रिय आयुष, मला माहीत आहे की तू लंडनमध्ये खूप मेहनत करत आहेस. आज नेहाने मला या अंधाऱ्या खोलीत पाठवले. इथे खूप थंडी आहे बाळा, पण काळजी करू नकोस. तुझ्या यशासाठी
मी ही थंडी सहन करेन. आयुषच्या डोळ्यातून अश्रू पानांवर पडू लागले. त्याने पाने उलटली. बाळा, आज मला खूप भूक लागली होती. जेव्हा मी जेवण मागितले तेव्हा विक्रमने मला कानशिलात लगावली. माझा गाल खूप दुखतोय, पण मी तुला व्हिडिओ कॉलवर काहीही सांगणार नाही. नाहीतर नेहा तुझं करिअर उद्ध्वस्त करेल. माझ्या भुकेपेक्षा तुझं भविष्य जास्त महत्वाचं आहे बाळा. आयुष वेड्यासारखा मोठ्याने रडू लागला. तो भिंतीवर डोकं आपटत होता. त्याच्या मृत्यूच्या रात्री थरथरत्या हाताने लिहिलेल्या डायरीचं शेवटचं पान. आयुष, माझा श्वास फुलतोय. मला माझा पंप सापडत नाहीये. माझी वेळ आली आहे असं मला वाटतं. माझ्या बाळा, स्वतःला कधीही दोष देऊ नकोस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला शेवटचं एकदा मिठीत घ्यावं ही माझी एकच इच्छा होती, पण कदाचित आत्ता हे शक्य नाही. अलविदा माझ्या वाघा. ती डायरी वाचून पोलिसांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. ही डायरी केवळ काही पाने नव्हती, तर एका वडिलांच्या अथांग प्रेमाचा आणि त्यागाचा तो सर्वात मोठा पुरावा होता. तो एक असा बाप होता ज्याने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी नरक यातना सहन केल्या होत्या. पोलिसांनी तात्काळ पुरावा म्हणून ती डायरी जप्त केली. शवविच्छेदन अहवालातून रघुनाथजींचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. त्यांचा मृत्यू कुपोषण, थंडी आणि औषधांच्या अभावामुळे झाला. विक्रमच्या शरीरावर हल्ल्याच्या खुणाही स्पष्ट दिसत होत्या. आज ते न्यायमंदिरापेक्षाही शोकाचे ठिकाणच अधिक बनले होते. लाकडी धक्क्यावर उभे असताना नेहा तिचा भाऊ विक्रम आणि तिची आई यांच्या मनात जो अभिमान राहिला नव्हता, जो त्यांनी त्या कोठाराबाहेर महिने मिरवला होता, आज त्यांची स्थिती जणू काही किडे जमिनीवर सरपटत होते. जेव्हा सरकारी वकिलांनी रघुनाथजींच्या डायरीचे शेवटचे पान वाचायला सुरुवात केली, तेव्हा संपूर्ण न्यायालयात अशी भयान शांतता पसरली की भिंतीवरच्या घड्याळालाही तो आवाज ऐकू येणे कठीण झाले. टिकटिकचा आवाज हातोड्यासारखा झुंबत होता. मला माझा पंप सापडत नाहीये बाळा. स्वतःला कधीही दोष देऊ नकोस. वकिलाचा आवाज घोगरा झाला. तो पुढे बोलू शकला नाही. माननीय न्यायाधीश, ज्यांनी आपल्या आयुष्यात असंख्य धोकादायक गुन्हेगारांना शिक्षा सुनावली होती, त्यांच्या डोळ्यात आज अश्रू होते. त्यांनी आपला चष्मा काढला आणि रुमालाने डोळे पुसले. एक असहाय्य वडील. त्या असहाय्यतेमुळे त्या कठोर कायद्याच्या पुस्तकांनाही रडू आले. न्यायाधीशांनी पेन उचलले. त्यांच्या आवाजात एक असा संताप होता जो जणू थेट त्यांच्या अंतरात्म्यातून येत होता. या न्यायालयाने अनेक गुन्हे पाहिले आहेत. होय, पण या कुटुंबाने एक असहाय्य आणि वृद्ध वडिलांवर केलेला अत्याचार हा मानवतेवरील एक काळा डाग आहे. लोभाने आंधळे होऊन त्यांनी केवळ एका माणसाचाच नव्हे, तर एका वडिलांचाही जीव घेतला. त्यांनी आपल्या सुनेवर ठेवलेल्या अढळ विश्वासाचा विश्वासघात केला आहे. निकाल देताना न्यायाधीश म्हणाले की नेहा, विक्रम आणि त्याची आई हे खून, फसवणूक आणि एका वृद्ध व्यक्तीला दुखापत केल्याबद्दल दोषी आढळले आहेत. अमानुष छळाबद्दल ते आयुष्यभर तुरुंगात सडतील. मृत्यूदंडही कदाचित अपुराच ठरेल. निकाल जाहीर होताच न्यायाधीशाने पेनाचे टोक तोडले. जणू काही आता ते स्वतःच त्या खटल्याचे एकमेव न्यायाधीश होते. त्यानंतर मला कशावरही अधिक लिखाण करायचे नाही. निकाल ऐकताच नेहाचे पाय लटपटले. ती धपकन जमिनीवर कोसळली. पोलीस तिला हातकड्या घालून घेऊन जाऊ लागताच ती वेड्यासारखी किंचाळत
आयुषच्या दिशेने धावली. तो तिला कोर्टरूमच्या फरशीवरून ओढत नेत असताना तिने त्याचे पाय घट्ट पकडले. मला माफ कर आयुष, माझ्याकडून एक भयंकर चूक झाली. मी लोभी होते, मी आंधळी होते. आयुष, मला तुरुंगात पाठवू नकोस. मी तिथेच मरेन. माझ्यावर विश्वास ठेव. बाबूजींना मारायचा माझा काही कट नव्हता. ते सगळं विक्रमने केलं. आयुष प्लीज, मला वाचव. नेहाच्या डोळ्यातून मगरीचे अश्रू वाहत होते. ज्याच्या वडिलांना तिने पाण्याचे एका घोटासाठीही छळले होते, त्या माणसाकडे ती दयेची भीक मागत होती. आयुष तिच्या जागी एखाद्या दगडाच्या पुतळ्यासारखा बसला होता. त्याच्या डोळ्यात ओलावा नव्हता. उलट नेहाला जिवंत जाळू शकेल असा जळजळीत द्वेष होता. त्याने हिसका देऊन आपला पाय तिच्या पकडीतून सोडवला. ती जोरात मागे पडली. ती इतक्या जोरात हलली की तिचे डोके तिच्या मागच्या लाकडी बाकावर आदळले. मला हात लावण्याची हिंमत करू नकोस नेहा. आयुषच्या आवाजात इतके भयंकर विष होते की कोर्टरूममधील वातावरण गोठून गेले. तुला वाटतं का की तू रडून माझी माफी मागू शकशील? तू माझ्या बाबूजींचा शेवटचा श्वास हिरावून घेतलास. त्या दमट खोलीत ते जेव्हा यातना भोगत होते तेव्हा तुझी माणुसकी कुठे होती? जेव्हा तू त्यांना निष्प्राण सोडून गेलास, तू कोरड्या पोळ्या फेकायचीस, तेव्हा तुझी दया कुठे गेली होती? आयुष नेहाच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ वाकून दात ओठ खात म्हणाला. तू तुरुंगात मरण्याबद्दल बोलतेस? तुझ्यासारख्या चेटकिणीला तुरुंगवास ही खूपच कमी शिक्षा आहे. तू माझ्या वडिलांना छळ करून मारलेस, नाही का? आता तू त्या अंधार कोठडीत सडशील. दर रात्री झोपताना डोळे मिटवल्यावर तुला माझ्या वडिलांच्या मृत्यूची आठवण येईल. तुला सुकलेली हाडं आणि त्यांच्या किंकाळ्या ऐकू येतील. नेहा, तू रोज देवाकडे मृत्यूसाठी प्रार्थना करशील, पण लक्षात ठेव, तुला मृत्यू सुद्धा मिळणार नाही. तू प्रत्येक क्षणी यातना भोगशील, अगदी तशाच जशा तू भोगल्यास. पोलिसांनी नेहाला कोर्टातून ओढत बाहेर काढले. तिच्या किंकाळ्या कोर्टाच्या पायऱ्यांवरून घुमत होत्या, पण आयुषने एकदाही मागे वळून पाहिले नाही. तो कोर्टातून बाहेर पडताना जणू काही संपूर्ण जगाचे ओझे आपल्या खांद्यावर पडले आहे असे आयुषला वाटले. त्याला न्याय मिळाला होता, पण त्याचे सर्वस्व हिरावून घेतले गेले होते. तो थेट त्या घरी गेला जिथे त्याच्या वडिलांनी प्राणांचे बलिदान दिले होते. त्या विटा, रक्त आणि घामाने रचल्या गेल्या होत्या. आयुषला त्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात वडिलांचा गंध येत होता, पण आता त्याला फक्त त्यांचे मूक आक्रोश जाणवत होते. आयुषने ते घर एका दिवसात उद्ध्वस्त केले होते. ते कवडीमोल भावाने विकले. ज्या दयनीय ठिकाणी त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या वडिलांनी नरक यातना भोगल्या होत्या, तिथे त्याला क्षणभरही थांबायचे नव्हते. दुसऱ्या दिवशी आयुष हरिद्वारच्या घाटावर उभा होता. एक थंडगार झुळूक वाहत होती आणि गंगेच्या पाण्यावर लाटा उमटत होत्या. आयुषने आपल्या वडिलांची राख असलेला एक मातीचा कलश हातात धरला होता. तो कलश आयुषला इतका जड वाटत होता जणू तो एक तुकडाच असावा. जेव्हा पुजाऱ्याने मंत्र उपचार केले आणि आयुषला राख पाण्यात विसर्जित करण्यास सांगितले, तेव्हा आयुषला रडू कोसळले. तो गुडघ्यावर कोसळला. त्याचे संपूर्ण शरीर थरथरत होते. मला माफ करा बाबूजी. आयुषचा आवाज अश्रूंच्या सागरात बुडत होता. मी तुमचा सर्वात मोठा गुन्हेगार आहे. मी मुलगा म्हणवून घेण्याच्या लायकीचा नाही. तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य मला एक माणूस बनवण्यासाठी घालवलं, आणि जेव्हा तुम्हाला माझी सर्वात जास्त गरज होती
तेव्हा मी पैशांसाठी तुम्हाला या सैतानांच्या हवाली केलं. मला तुमचं दुःख का जाणवलं नाही? तुम्हाला कळलं का बाबूजी? व्हिडिओ कॉलवर तुम्ही माझ्यापासून लपवलेली वेदना मला का दिसली नाही? तुम्ही माझ्यासाठी देव होता बाबूजी, आणि मी माझ्या देवाला एकटं मरण्यासाठी सोडून आलो. थरथरत्या हातांनी आयुषने ती राख गंगेच्या लाटांना समर्पित केली. ती राख पाण्यात विरघळत होती, पण आयुषचा मनावरचा भार अधिकच जड होत होता. त्याला असे वाटले की जणू काही त्याचे वडील कदाचित लाटांमधून त्याच्याकडे शेवटच्या वेळी पाहून हसतील. त्या दिवशी आयुषने ठरवले की तो लंडनला कधीही परत जाणार नाही. त्याची उज्ज्वल कारकीर्द, परदेशातील त्याचे आयुष्य, त्याच्यासाठी काही गोष्टी राखेसारख्या लहान होत्या. त्याने लंडनच्या कंपनीला आपला राजीनामा पाठवला. त्याने घर विकले आणि आपली सर्व बचत एकत्र करून शहराबाहेर वडिलांच्या नावावर एक मोठे घर विकत घेतले. तिथे त्याने रघुनाथ सहाय वृद्धाश्रमाची स्थापना केली. हे काही सामान्य घर नव्हते, ते एक मंदिरच होते. आयुषने शहरातील सर्व निराधार आणि समाजाने नाकारलेल्या वृद्ध लोकांना तिथे आणले. आयुष त्यांचे कपडे धुवायचा, स्वतःच्या हाताने त्यांना जेवण बनवायचा आणि रात्री त्यांचे पाय चोळायचा. तो त्याच्या वडिलांची एक झलक पाहण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा एका वयस्कर माणसाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला, त्याला आशीर्वाद दिला, तेव्हा आयुषला वाटले की कदाचित त्याचे वडील त्याच्याकडे पाहून त्याला माफ करतील. पण माणसाच्या पापांची आणि पश्चातापाची सावली त्याला कधीच सोडत नाही. आश्रमात दिवसभर हसतमुख असणारा आयुष जेव्हा रात्री आपल्या खोलीत एकटा असायचा, तेव्हा त्याची झोप उडत असे. आजही रात्रीच्या भयान शांततेत त्याला छतावरच्या कोठारातून वडिलांच्या खोकल्याचा आवाज ऐकू यायचा. जणू कोणीतरी "बाळा, आयुष, मला थोडे पाणी दे" अशी हाक मारत आहे, असे तिला वाटायचे. तो घामाने चिंब होऊन जागा व्हायचा. ती फाटलेली पानं असलेली डायरी अजूनही त्याच्या उशीखाली पडलेली होती. वेदना, पश्चाताप कधीच कमी झाला नाही. तो दररोज रात्री डायरीला मिठी मारताना रडायचा. ही कथा केवळ आयुष, नेहा आणि रघुनाथ यांच्याबद्दल नाही, आपल्या अधिकाधिक पोकळ होत चाललेल्या समाजाच्या तोंडावर मारलेली ही एक जोरदार चपराक आहे. एक वडील जे स्वतः फाटलेले बूट घालतात, जेणेकरून तिच्या मुलाला नवीन बूट घालता येतील. एक आई जी आपल्या मुलाला पोटभर जेवण मिळावे म्हणून स्वतः उपाशी झोपते. ती आपल्या मुलांच्या यशासाठी आपले संपूर्ण आयुष्य, प्रत्येक आनंद, आपले तारुण्य, सर्व काही समर्पित करते. पण जेव्हा त्यांचे पाय थरथर लागतात, जेव्हा त्यांची दृष्टी अंधुक होते आणि जेव्हा त्यांना फक्त काही गोड शब्दांची आणि मदतीच्या हाताची गरज असते, हा समाज त्यांना अंधाऱ्या खोल्यांमध्ये सडण्यासाठी सोडून देतो. हे लक्षात ठेवा. तुमच्या मनात खोलवर रुजवा. जर एखाद्या आई वडिलांचे दुःखाश्रू जमिनीवर पडले तर तीच त्यांची शिक्षा आहे. परमेश्वराला सुद्धा कधी क्षमा करत नाही. एखादी व्यक्ती जगातला प्रत्येक खटला जिंकू शकते. ती जगातील सर्व संपत्ती आणि यश आपल्या चरणी आणू शकते. पण जी व्यक्ती आपल्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद स्वीकारत नाही, जो त्याच्या वृद्धापकाळात अश्रू आणतो, तो निसर्गाच्या अदृश्य दरबारात नेहमीच पराभूत होतो. आणि जेव्हा सर्व शक्तिमान परमेश्वराची काठी शांतपणे पडते, तेव्हा त्याची शिक्षा नरकाग्नी असते. हे मृत्यूपेक्षाही जास्त भयावह आहे. एकीकडे वडील दुःख भोगत होते, तर दुसरीकडे मुलगा हजारो मैल दूर आपल्या स्वप्नात हरवला होता. पण सत्य हे आहे
की कधी कधी ज्यांच्यासाठी आपण सर्वस्व सोडून जातो ती माणसं आपलीच असतात. ते आपल्याच लोकांना बर्बाद करतात. लक्षात ठेवा, आई वडिलांची अश्रू कधीही वाया जात नाहीत. त्यांचा प्रत्येक उसासा एक दिवस न्यायाच्या रूपात परत येतो. आई वडिलांचा आदर करणे आणि त्यांची काळजी घेणे हाच सर्वात मोठा धर्म आहे. आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आणि आपल्या रक्ताच्या आणि घामाच्या घाण्याने आपले संगोपन केले. त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना प्रेम, आधार आणि आदर देणे ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे. जो कोणी आपल्या आईवडिलांना ओझे मानतो तो मानवतेचे सर्वात मोठे ऋण विसरतो. या कथेत रघुनाथजींनी आपल्या मुलासाठी सर्वस्व त्यागले, पण त्यांच्यासोबत जे घडले ते समाजासाठी एक चेतावणी आहे. लोभ, जिवंत आणि खोटेपणाचा शेवट नेहमीच विनाशात होतो. लोभाने आंधळे झालेल्या नेहा विक्रम आणि त्याच्या आईने केलेल्या पापांमुळे त्यांना तुरुंगवास आणि विनाश भोगावा लागला. माणूस कितीही हुशार असला तरी तो खोटं बोलणारच. नक्कीच एक ना एक दिवस सत्य समोर येतच. चुकीच्या मार्गाने मिळवलेला आनंद क्षणिक असतो, पण त्याची शिक्षा मात्र दीर्घ आणि वेदनादायी असते. अंतिम संदेश: स्वतःच्या बाबतीत कधीही हार मानू नका. तुमच्या आई वडिलांना एकटे किंवा दुःखी वाटू देऊ नका. त्यांचे अश्रू केवळ वेदनादायी नसतात, ते असे शाप बनू शकतात जे तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.